क्वेश्चन सेकंड, त्याच्यामधलं पहिलं वाय इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, हा माझ्याकडे फंक्शन आहे. आता याचा मला डेरिव्हेटिव्ह करायचा, डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येते निगेटिव्ह साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता मित्रांनो कॉसचा डेरिव्हेटिव्ह लिहिलं, आता आपल्याला ब्रॅकेटचा पण डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. इथे त्याचा मल्टिप्लायमध्ये लिहूया डी अपॉन डी एक्स. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता डेरिव्हेटिव्ह या ब्रॅकेटचा. मी इथे स्टेप बाय स्टेप करतो आहे. मायनसला मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, हे मल्टिप्लाय या ठिकाणी. या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पहा, या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय येते हां. आता पहा इथे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हे सम आहे, इथे बेरीज आहे. ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह आणि ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह. ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होते, पॉवर 1 न कमी 2 आहे तरी 1 होईल. ओके, आणि हे ते अगोदर आपण मल्टिप्लायमध्ये येतो म्हणजेच काय हे 2x. ओके, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते हा 2x, म्हणून मी काय करतोय 2x. आणि ए काय कॉन्स्टंट आहे, त्यामुळे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, मग आपण काय करूया, थोडं व्यवस्थित लिहून घेऊया. 2x हे निगेटिव्ह साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, हा माझ्याकडे काय झाला डी वाय बाय डी एक्स. हे सेकंड क्वेश्चनमधला फर्स्ट आहे. नेक्स्ट आपण घेऊया आता सेकंड काय पहा मित्रांनो, वाय इज इक्वल टू अंडर रूटमध्ये e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तत्पूर्वी आपण काय करूया, हे जो फंक्शन आहे म्हणजे डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युला आहे वाय इज इक्वल टू अंडर रूटमध्ये एक्स. काय मित्रांनो एकदा रिव्हिजन करूया, रिकॉल करूया. हे डी वाय बाय डी एक्स तुम्ही आठवा काय येते 1/2 अंडर रूटमध्ये एक्स. ओके, मी इथे अप्लाय करतो आहे कसा, थोडंसं इथे खाली लिहूया. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय ते 1/2 हे ब्रॅकेट जसं तर बघा हे 2 हे ब्रॅकेटमध्ये जे काय आहे त्याच्यासारखं लिहूया e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. आता मला याचं जो काय ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये जे आहे, रूटमध्ये जे काय ब्रॅकेट आहे ते सगळं काय करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपला डी अपॉन डी एक्स. ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढूया e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ओके, नेक्स्ट मला काय करता येईल आता, जसं लिहूया 1/2 e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. तुम्हाला माहिती आहे हा e टू द पॉवर 3x प्लस 2 हे काय एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येते तोच येते एक्सपोनेन्शियल फंक्शन 3x e टू द पॉवर 3x प्लस 2 आणि 5चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. ओके, नेक्स्ट आता हे झाला एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह. एक्सपोनेंट म्हणजे पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काय काढायचा आपला, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काय येते मग आता, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 3x प्लस 2 हे पॉवर आहे, याचा पण डेरिव्हेटिव्ह आपण काढूया. ओके, मी आता हे टर्म्स अलीकडे लिहून घेतो थोडंसं असे पहा. e टू द पॉवर 3x प्लस 2 हां 3x प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह काय येते मित्रांनो 3x प्लस 2 याचा डेरिव्हेटिव्ह काय येते 3 येईल का, कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 3 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे काय येते फक्त 3 मी इथे लिहून घेतोय. आणि हे 2 अंडर रूटमध्ये e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 हे डी वाय बाय डी एक्स. ओके, हे झाला डेरिव्हेटिव्ह. ओके, कोण्या फंक्शनचा y इज इक्वल टू e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ओके, तिसरा क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह घेऊया याचा. हां, तत्पूर्वी आपण याचा एक लॉगचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आपल्याला सांगायचं आहे फॉर्म्युला त्याचा y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय येते मित्रांनो, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x. ओके, हे येते आपण अप्लाय करूया. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग है ना, लॉग एक्स म्हणून काय करतो डिनॉमिनेटर, जे काही लॉगमध्ये जे काही टर्म आहे ते आपण काय करतो डिनॉमिनेटरमध्ये लिहितोय 1/, हे टॅन एक्स डिवाइड बाय 2. आणि जे काही उरलेले जे काही लॉगच्या समोर आहे है ना, एक्स नाही आहे ना, समोर काहीतरी वेगळी टर्म्स आहे, त्यामुळे आपण काय करतो याचं पण आपला डेरिव्हेटिव्ह काढता येते, काढूया डी अपॉन डी एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढूया एक्स डिवाइड बाय 2. ओके, मग पुढे
आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येते, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 2. पुन्हा एक्स डिवाइड बाय 2चा डेरिव्हेटिव्ह आपला काढायचा आहे, डी अपॉन डी एक्स कोणाचा, एक्स डिवाइड बाय 2. ओके, नेक्स्ट डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, हे टॅन एक्स डिवाइड बाय 2ला एक्स डिवाइड बाय 2. ओके, आता आपल्याला एक्स डिवाइड बाय 2 है ना, 1 डिवाइड बाय 2 इकडे आपण बाहेर घेऊया, एक्स रिलेटिव्ह 1 येते आपल्याला माहिती आहे. ओके, मग काय हे 1 डिवाइड बाय 2, 1 लिहायची आवश्यकता नाही तरी पण लिहूया आपण तर एक्स स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 2 आणि हे इंटू टॅन एक्स डिवाइड बाय 2. ओके, मी याच्या समोर लिहितोय हां, काय पहा सेक स्क्वेअर. आता सेकला आपल्याला खाली डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं सांग, काय करतोय आपण, हां एक रेसिप्रोकल फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रीचा रेसिप्रोकल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सेक एक्स इज इक्वल टू काय 1 डिवाइड बाय सेक एक्स. रेसिप्रोकलमध्ये काय लिहू शकतो आपण त्याला, कॉस एक्स है ना, सेक एक्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय कॉस एक्स, 1 डिवाइड बाय कॉस एक्स. रेसिप्रोकल म्हणण्यापेक्षा एक ट्रिग्नोमेट्रीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, सेक एक्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय कॉस एक्स. ओके, नेक्स्ट 2ला 2 सेक एक्स इज इक्वल टू काय लिहिले आपण, कॉस, म्हणजे काय लिहिले कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 2. नेक्स्ट टॅनला काय लिहित आहे मला, साइन एक्स डिवाइड बाय 2 डिवाइड बाय कॉस एक्स डिवाइड बाय 2. हे सर्व ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला हे करता येत नाही है ना, डेरिव्हेटिव्ह सॉल्व करता येत नाही. ट्रिग्नोमेट्रीचे जवळपास 15-16 एक बेसिक जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट खाली करूया आपण 1 डिवाइड बाय, हे बघा कॉस आणि हा कॉस काय कॅन्सल होईल, मग आलं काय हे 2ला 2, इथला एक कॉस उरला आणि ते साईन. मी अगोदर साईनची टर्म लिहितोय, साईन एक्स डिवाइड बाय 2 हे अगोदर घेतलं मल्टिप्लिकेशनमध्ये काय होत नाही. ओके, नेक्स्ट मग काय उरलं माझ्याकडे इंटू हे कॉस एक्स डिवाइड बाय 2. ट्रिग्नोमेट्रीचा पुन्हा एक आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, बेसिक फॉर्म्युला आहे तो 2 टाइम्स साइन एक्स कॉस एक्स इज डबल अँगल फॉर्म्युला. काय हा साइन 2x हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, डबल अँगल फॉर्म्युला. आपण इथे यूज करूया 1 डिवाइड बाय 2 साइन एक्स कॉस एक्स, म्हणजे साइन एक्स डिवाइड बाय 2 आणि कॉस एक्स डिवाइड बाय 2, म्हणजे काय येईल 2 साइन एक्स कॉस एक्स इज इक्वल टू साइन 2x. ओके, किंवा हाफ अँगल फॉर्म्युला म्हणलं तर चालते. काय म्हणतो हे 2 इथे लिहिता येईल आपल्याला, किंवा हाफ अँगल फॉर्म्युलाचा आपल्याला यूज तर कोणताही करा तुम्ही, जसं काही नाही. ओके, नेक्स्ट 1 डिवाइड बाय हा इथे 2ला 2 साइन म्हटल्यानंतर आपल्याला काय भेटेल साइन 2 इंटू एक्स डिवाइड बाय 2, म्हणजेच काय भेटेल आपल्याला इथे लिहूया आपण 1 डिवाइड बाय साइन एक्स, कारण हा 2 कॅन्सल होईल. 1 डिवाइड बाय साइन म्हणजे काय येईल कोसेक एक्स, हा डेरिव्हेटिव्ह काय आला डी अपॉन डी एक्स कोसेक एक्स. ओके, चौथा आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी अपॉन डी एक्स इज इक्वल टू, आता आताच्यासारखाच आपण घेऊया डेरिव्हेटिव्ह वाय इज इक्वल टू एक्स अंडर रूटमध्ये असेल तर, आता डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत झालेला आहे आता है ना, 1 डिवाइड बाय 2 अंडर रूटमध्ये एक्स हे त्याचा स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह, ते आपण घेऊन टाकून देऊया इथे. काय बघा इथे 1 डिवाइड बाय 2 रूटमध्ये काय टॅन रूटमध्ये पुन्हा रूटमध्ये एक्स. ओके, उरलं काय आता या अंडर रूटमध्ये एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊन टाकून देऊया है ना. याचा डेरिव्हेटिव्ह काय ते सॉरी टॅन याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डी अपॉन डी एक्स टॅन अंडर रूटमध्ये एक्स. ओके, लिहूया टॅन अंडर रूटमध्ये एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तुम्हाला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स. ओके, जे काय अंडर रूटमध्ये आहे ते आपण लिहून टाकून देऊया, आणि पुन्हा हे डेरिव्हेटिव्ह अंडर रूटमध्ये असलेल्या एक्सचा डिनॉमिनेटरमध्ये 2 अंडर रूटमध्ये टॅन अंडर रूट एक्स. ओके, नेक्स्ट अंडर रूटमध्ये एक्स आपण आताच बघितलं होतं स्टँडर्ड फॉर्म्युला काय येईल मग तो सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स डिवाइड बाय हा इथे 2 इंटू 2 अंडर रूट एक्स आणि हे
टॅन अंडर रूटमध्ये एक्स. ओके, तर आपल्याला सिम्पल मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स डिवाइड बाय 2 × 2 4 अंडर रूटमध्ये एक्स इंटू टॅन अंडर रूट एक्स डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता क्वाट टू द पॉवर किती येते 3 आहे. ओके, क्वाट टू द पॉवर 3. आता आपल्याला काय करून घ्यावं लागेल, पहिल्यांदा एक रूल आहे, तो 3 काय क्वाटचा पॉवर आहे, तो तिथे मी काय करतो आहे या ठिकाणी 3 लिहिते आणि पॉवर काय होते 1 न कमी होते. ओके, पॉवर काय होते 1 न कमी. काय करूया मग आता, क्वाट टू द पॉवर काय होईल 2 होईल आणि हे मधामध्ये जे काय असेल त्याच्याशालचं लिहून टाकूया एक्स लॉग ऑफ एक्स क्यूबला एक्स क्यूब. ओके, आणि हे ब्रॅकेट पूर्ण बंद. पुन्हा या क्वाटचा डेरिव्हेटिव्ह लिहून टाकूया. काय ते क्वाटचा डेरिव्हेटिव्ह क्वाटचा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स इथे लिहून समोर लिहूया. हे क्वाट लॉग ऑफ एक्स क्यूब. मी स्टेप बाय स्टेप करतोय, इजिकल टू डायरेक्टली नाही करत. हां, आता क्वाटचा डेरिव्हेटिव्ह क्वाटचा डेरिव्हेटिव्ह काय येते, क्वाटचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली इथे लिहिले तर चालते किंवा इकडे लिहिले तर चालते. 3 क्वाट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. क्वाटचा डेरिव्हेटिव्ह काय येते आपल्याला माहिती आहे सर्वांना. क्वाटचा डेरिव्हेटिव्ह आपण सगळे डेरिव्हेटिव्हचे रूल्स सगळे फॉलो केलेले आहेत, पाठ केलेले आहेत. जर पाठ केले नसतील तर कृपया पाठ करणे, कारण त्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही. ओके, क्वाटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस कोसेक स्क्वेअर. ओके, मी ते ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे मायनस असल्यामुळं हे कोसेक स्क्वेअर. क्वाटचा डेरिव्हेटिव्ह काय ते कोसेक स्क्वेअर हे लॉग ऑफ एक्स क्यूबला एक्स क्यूब ब्रॅकेट क्लोज. आणि आता राहिले काय एल लॉगचा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, पुढे हे मायनस मी इथे लिहून घेतो आहे -3 कारण मल्टिप्लिकेशनमध्ये -3 क्वाट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे इंटू. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपण मगाशी बघितलं होतं, मी डबल तर लिहिणार नाही ते काय येईल मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय एक्स क्यूब आणि हा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. मी स्टेप बाय स्टेप यासाठी लिहितो की तुम्हाला सोपं पडावं समजावं ह्यासाठी स्टेप नाही डायरेक्टला पहिल्या स्टेपमध्ये जिथे प्रॉब्लेम सगळा कम्प्लीट करता येते. ओके, नेक्स्ट आपण करूया उरलेला त्याला ह्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढा तुम्हाला माहिती आहे 3 ते मल्टिप्लायमध्ये लिहितो आहे 3 × 3 काय येईल हा -9. हे कोसेक अगोदर लिहा एक कोणत्याला कुठे म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असल्यामुळं हे अगोदर किंवा हे नंतर लिहा काही फरक पडत नाही. ओके, मी काय करतो आहे इकडे कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू क्वाट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये काय राहिलं का आता नाही राहिलं, इवन लिहायची आवश्यकता नाही. डिवाइड बायमध्ये डेरिव्हेटिव्ह राहिलं आहे का नाही, या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह राहिलं आहे हा 3x स्क्वेअर पॉवर 1 न कमी होते ना 3 इथे लिहिले होते आपण एक्सचा पॉवर 2 आणि ते डिनॉमिनेटरमध्ये एक्सचा पॉवर 3 मग काय राहिलं मित्रांनो ते डायरेक्टली आपण इथेच कट करून टाकायला पाहिजे पण केलं नाही. मायनस लाईनला आहे कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू क्वाट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. आता इथे काय उरलं पहा, इथे एक्स स्क्वेअर आहे आणि इथे एक्स क्यूब डिनॉमिनेटरमध्ये काय होईल फक्त एक्स होईल कारण का एक्स स्क्वेअर आणि ते एक्स क्यूब आहे. वाटल्यास तुम्ही इंडेक्सला वापरू शकता. हे 2 इकडे आलं मायनस झालं -2 3मधून 2 गेले किती राहतात 1 त्यामुळं ते एक्स. ओके,
सो dy बाय dx इथे इज इक्वल टू सेंटरमध्ये आहे ना. ओके, हां, हे असं आपल्याला फंक्शन आहे आपल्याकडे. एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण बघूया या ठिकाणी. y इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स. काय होता फॉर्म्युला? dy बाय dx इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स लॉग ए. जे काही बेस आहे तो काय लॉगमध्ये येईल. ओके, तसंच आहे, आपण त्याच पद्धतीनं बघूया याला. त्यामुळं फॉर्म्युले मात्र इथे बेसिक आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात नसतील तर मात्र काही आपल्याला करता येत नाही. ओके, त्यामुळे फॉर्म्युले मस्ट आहेत, फॉर्म्युले लक्षात ठेवा, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ओके, डी अपॉन डी एक्स इज इक्वल टू डायरेक्टली लिहून टाकून देऊया. म्हणजेच काय बघा इथे 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 आणि लॉग ऑफ हे बेस काय ते 5. डेरिव्हेटिव्ह लिहून टाकूया. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. डी अपॉन डी एक्स साइन क्यूब एक्स प्लस 3 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू, आता पहा साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस 3चा पण डेरिव्हेटिव्ह. 3चा डेरिव्हेटिव्ह काय ते 0 होते, कारण कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. हे पॉवर किती आहे? 3 आहे. इथे 3 लिहूया. पॉवर काय होते? 1नं कमी होते, म्हणजे साईनचा पॉवर 2x आणि पुन्हा साईनचा डेरिव्हेटिव्ह. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येते? हे कॉस एक्स. ओके, हे साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येते? कॉस एक्स. आता थोडंसं आपण इथे ॲडजस्टमेंट आपण करून घेऊया. थोडं अगोदर जे काही टर्म्स अगोदर आहेत ते आपण अगोदर लिहून घेऊया. हे 3ला 3, हे साईनची टर्म अगोदर लिहून घेऊया. साइन एक्स हे कॉस इथे लिहूया. कॉस एक्स हे 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 आणि लॉग, हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे बरं का, इंटू लॉग 5. ओके, हे पण मल्टिप्लिकेशनमध्ये. डी वाय बाय डी एक्स. नेक्स्ट आपण सॉरी ही 6वा ही 7वा आहे. y इज इक्वल टू कोसेक अंडर रूटमध्ये कॉस एक्स. ओके, सॉल्व करूया याला. तसंच आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कोसेकचा डेरिव्हेटिव्ह. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येते? कोसेक तुम्हाला माहिती आहे, सगळे तुम्ही पाठ केलेले आहात. ओके, पाठ जरी नसेल तर पुन्हा एकदा सांगतोय, पाठ करा. ओके, कारण स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येते? कोसेकचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथे लिहू का आपण? चला एकदा लिहून काढूया. एक कोसेकचा डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू कोसेक एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स आणि कॉट एक्स. इथे लिहून काढूया आपण. इथे काय आपण थोडंसं डेरिव्हेटिव्ह खालच्या साईडला लिहिलं तर आपल्याला सोपं जाईल, कारण ते मावत नाही. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय लिहा? कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येते? हे पहा, मायनस कोसेक एक्स म्हणजे इथे काय रूटमध्ये कॉस एक्स, नंतर काय येईल? इंटू कॉट एक्स म्हणजे इथे काय आहे माझ्याकडे? कॉट अंडर रूटमध्ये कॉस एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह कायचा काढायचा आपल्याला? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे डी अपॉन डी एक्स या रूटमध्ये कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. इज इक्वल टू मायनस कोसेक्स कॉस एक्स इंटू कॉट कॉस एक्स. आणि हे रूटमध्ये असलेल्या टर्म्स तुम्हाला माहीत आहे, एक फॉर्म्युला आपल्याकडे होता का वाय इज इक्वल टू अंडर रूटमध्ये एक्स असेल तर काय लिहितो आपण डेरिव्हेटिव्ह त्याचा? डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 अंडर रूट एक्स. ओके, तसंच आहे आपल्याकडे. मग काय लिहूया आपण याला? 1/2 अंडर रूटमध्ये जे काही आहे ते आपण लिहूया. आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह त्याचा कायचा? कॉस एक्सचा. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतं? मग आता डायरेक्टली लिहून टाकलं तरी चालते आपल्याला. काय येईल तो? निगेटिव्ह साईन येईल. ओके, निगेटिव्ह साईन आणि हे साईन. डायरेक्ट आपण स्टेप बाय स्टेप केलं तर आपल्याला थोडं चांगलंच होईल. किंवा डायरेक्टली येते कॉस डेरिव्हेटिव्ह काय ते? मायनस साईन. काय येईल? मायनस साईन आणि मायनस काय कॅन्सल होईल. डायरेक्टली कसाला लक्षात येईल? कॉस वाटलाच तुम्ही एक स्टेप
केलं तरी चालते. मायनस वाढू द्या एक स्टेप, कोसेक, सॉरी इथे मी काय लिहिलं ब्रॅकेटमध्ये लिहा बरोबर नाही गेलं तर, कोसेक आपण एक्स इथे येत नाही, कोसेक अंडररूटमध्ये कॉस एक्स इंटू कॉट अंडररूटमध्ये कॉस एक्स 1/2 अंडररूटमध्ये कॉस एक्स साइन एक्स. ओके, इज इक्वल टू काय माझ्याकडे हा मायनस मायनस काय झाला इथे प्लस झालेलं आहे, मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये मी इथे डायरेक्टली लिहून टाकून देतोय साइन एक्स कोसेक अंडररूटमध्ये कॉस एक्स इंटू कॉट कॉस एक्स होल डिवाइड बाय 2 कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, तुमची बरीच प्रॅक्टिस झालेली आहे आता, डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले लक्षात आहेत तुम्हाला. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x इथे लिहूया आपण. काय मग हे रेसिप्रोकलमध्ये येईल, जे काय ब्रॅकेट आहे ना ते रेसिप्रोकलमध्ये कायला कॉस x³ मायनस 5 आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह हे ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह कॉस x³ मायनस 5. ओके, dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवाइड बाय कॉस x³ मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येते मित्रांनो मायनस साइन x³ मायनस 5. ओके, आणि पुन्हा या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. ओके, d/dx x³ मायनस 5. चला तर मग बघूया ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय येते x³ मायनस 5. पॉवर किती आहे 3 आहे, 3 इथे लिहून टाकूया, मल्टिप्लिकेशनमध्ये येईल सर्व 3 आणि x टू द पॉवर काय होईल 1 न कमी होईल, पॉवर किती आहे 3 आहे म्हणून इथे 1 न कमी म्हणजेच काय x पॉवर 2 आणि हे मायनस या ठिकाणी लिहून टाकूया साइन x³ मायनस 5 डिवाइड बाय हे टर्म्स लिहून टाकून देऊया काय येईल ते कॉस x³ मायनस 5. एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक फॉर्म्युला आहे टॅन थीटा इज इक्वल टू काय येईल साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. हे साइन डिवाइड बाय कॉस म्हणजेच काय येईल तो टॅन येईल मायनस 3x² टॅन x³ मायनस 5. ओके, 9th y इज इक्वल टू e टू द पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. ओके, सो dy बाय dx इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल फंक्शन कोणते असू द्या त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येते तेच येते e टू द पॉवर 3 sin square x. ओके, पण आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. वाटल्यास आपण काय करूया इथे ब्रॅकेट आपण देऊया म्हणजे आपल्याला सोपं होईल सॉल्व करण्यासाठी. 3x² मायनस x मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स हे ब्रॅकेट जास्त असं लिहूया आणि डेरिव्हेटिव्ह लिहूया आपण याचा या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आपण स्टेप बाय स्टेप लिहूया. 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके, कॉस स्क्वेअर एक्स हे ब्रॅकेट थोडा मोठाला मोठा लिहूया आपण. मग काय येईल e टू द पॉवर 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके, काय येईल मग याचा डेरिव्हेटिव्ह 3ला 3 इथे काय साईनचा पॉवर 2 आहे इथे मल्टिप्लायमध्ये लिहूया आणि काय येईल मग हा साइन एक्स आणि साइन एक्स साईनचा पॉवर काय झाला इथे एक डेरिव्हेटिव्ह झाला आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस एक्स मायनसला मायनस. ओके, मग काय येईल 2 इंटू हे 2 इथे मल्टिप्लायमध्ये आणि पॉवर काय एक न रिड्यूस पॉवर एक रिड्यूस काय येईल तो कॉस एक्स. ओके, कॉस एक्स आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साईन मायनस मायनस काय येईल प्लस इथे येईल साइन एक्स. ओके, मी काय करतो पहा हे ब्रॅकेटला ब्रॅकेट लिहिते. हां, नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय लिहिता येईल मग आता याचं e टू द पॉवर 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स
इंटूला इंटू. तर पहा आता हे किती आहेत 6 आणि हे किती आहे 4. 3 दोन्ही 6 2 दोन्ही 4. पण काय साईन कॉस आणि कॉस साईन एकच आहे. साईन इंटू कॉस कॉस इंटू साईन. ओके. नेक्स्ट म्हणजे काय मग याच्याकडे वाटल्यास आपण स्टेप बाय स्टेप करूया. 6 साईन एक्स कॉस एक्स प्लस 4 हे साईन मी अगोदर लिहून घेतोय साईन एक्स कॉस एक्स 6 4 10. ओके. म्हणजे 6 साईन एक्स कॉस एक्स आणि 4 साईन एक्स कॉस एक्स किती येईल मग ते 10 साईन एक्स कॉस एक्स. ओके. हे ब्रॅकेटमध्ये आणि ई टू द पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स. ओके. हे पण ब्रॅकेटमध्ये लिहून टाकून घ्या. तर आपण आता इथे डबल अँगल फॉर्म्युला वापरू शकता. डबल अँगल फॉर्म्युला म्हणजे मला असं लिहा 10 ला कसं लिहिता लिहा 2 इंटू 5 लिहिता येईल किंवा 5 इंटू 2 लिहा. ओके. 5 इंटू 2 काय 5 इंटू 2 लिहिल्यानंतर हे 5ला 5 2 साईन कॉसचा फॉर्म्युला काय तुम्हाला येतं डबल अँगल फॉर्म्युला. मग काय लिहा साईन 2x ब्रॅकेटमध्ये ई टू द पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके. हे झाला डेरिव्हेटिव्ह. तर मित्रांनो हे आपण बरेच काही सॉल्व केलेले आहेत. आता तुम्ही सॉल्व करा. मी आता इथून थोडं फास्ट घेतो आहे. फास्ट म्हणण्यापेक्षा एकदम पळवतो आहे. तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करायची. येत नसेल तर फक्त पहा. ओके. मी सॉल्व करतो आहे. मित्रांनो दुसऱ्या क्वेश्चनमधला लास्टचा क्वेश्चन आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया dy बाय dx. इथे पहा साईनचा स्क्वेअर आहे, इथे एक्सचा पण स्क्वेअर आहे, इथे कॉसचा स्क्वेअर आहे आणि एक्सचा पण स्क्वेअर आहे. मी पहिल्यांदा साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय अगोदर. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येते पॉवर 1 न कमी 2 साईन हे एक्स स्क्वेअरला स्क्वेअर आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस कॉस एक्स स्क्वेअर मायनस हे मी काय करतोय कॉस इथे पॉवर याचा पॉवरचा अगोदर घेऊया. पॉवर किती 2 आहे 1 न कमी झाला इथे है ना 2 1 न कमी झाला एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे मायनस मायनस प्लस साईन एक्स स्क्वेअर. ओके. आणि ते राहिलं आपलं एक्स स्क्वेअरचा पण डेरिव्हेटिव्ह आहे. एक्स स्क्वेअरचा पण डेरिव्हेटिव्ह राहिलेला आहे. आता डायरेक्टली लिहून टाकतोय मी ते एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ते 2x आणि इथे पण काय येईल 2x. ओके. मी काय काय कॉमन काढू शकते 2 इंटू 2 4 2 इंटू 2 4 आणि हे एक्स आणि एक्स म्हणजे काय 4 एक्स मला कॉमन काढता येईल साईन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर प्लस इथे पण तसंच साईन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर. ओके. काय झालं मग साईन एक्स स्क्वेअर कॉस एक्स साईन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर म्हणजे काय 4x इंटू किती टाइम्स आहे 2 टाइम्स साईन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर. ओके. काय झालं इथे डबल अँगल फॉर्म्युला आपण वापरू शकता. इथे काय येईल डबल अँगल फॉर्म्युला काय येईल आपल्याकडे डबल अँगल फॉर्म्युला साईन 2x स्क्वेअर. ओके.
हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह.